नमस्कार, सुचिताज किचन मराठी रेसिपीमध्ये मी तुमचं स्वागत करते। आजचा पदार्थ आहे म्हणजे उपवासाचे घावण। चला आपण बनवायला सुरुवात करूया। पहा, उपवासाचे घावण बनवायचे असतील ना आपल्याला नवरात्रीच्या, तर हे 1 वाटी वरई म्हणजे भगर ती घेतलेली आहे। याच वाटीच्या साहाय्याने हे अर्धी वाटी साबुदाणे घेतलेले। हे आपल्याला स्वच्छ धुवून ते उमळत घालायचे, भिजत घालायचे आणि ते अगदी 2-3 तासात ते चांगले उमळले ना का मग त्याचं आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे। पहा, आपण जे भिजत घातलं होतं ना साबुदाणे आणि वरई, हे बघा तांदूळ वरईचे, ते चांगल्या प्रकारे हे उमळलेले आहे। साबुदाणा पण चांगला उमळला। ते आपण आता हे मिक्सरला काढून घेऊया। आणि ना चटणीसाठी त्याच्यासोबत चटणी लागणार आहे ना, हे खोबरं, 2 मिरच्या आणि 7-8 हे आपलं कढीपत्ता, ते पण मिक्सरला लावून घेऊया। पहा, हे अशा तऱ्हेने ना आपण मिक्सरला सगळं मस्त बारीक वाटून घेतलेलं आहे। ते ना थोडं जाड आहे, आपण त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे। जेवढं लागेल ना, पातळ करायचं आहे आपल्याला, ते घट्ट नाही ठेवायचं, नाहीतर ना मग ते तडतडीत होतात ते घावणे। पातळ करून घेऊयात आपण। अजून थोडं पाणी घालते। जेवढं पातळ कराल ना तेवढे घावणे ना छान होतात ते। आता त्याच्यामध्ये ना अंदाजाने मीठ घालून घ्या। हे बघा, हे अशा प्रकारे एवढी हे ठेवा, एवढं पातळ ठेवा। तर या साईडला ना आपण तवा गरम करत ठेवत आहे। गरम झाला का बघूया आपण। त्याच्यावर ना असं घालून घ्या आणि तव्याने जसं सगळीकडे पसरवून घ्यायचं। छान असं गोल बनवून घ्या आणि त्याच्यावर ना झाकण ठेवा 2-3 मिनटं। 2-3 मिनटं पण नाही लागणार त्याला। चला बघूया आपण। हे बघा, 2-3 सेकंद ठेवलात ना लगेच ते होतं, मिनटं ठेवायची गरजच नाही। त्याच्यानंतर ना आपल्याला थोडंसं तेल सोडून घ्यायचं आहे त्याच्यावर आणि त्याला पलटी करून घेऊया आपण। मस्त त्याला जाळी येते। तुम्ही ते बटाट्याची भाजी सोबत खाल्ले ना तरी छान लागतात ते। चला आपण काढून घेऊया आता। हे बघा, काढून असं टोपलीवर वगैरे ठेवून द्या। अशा प्रकारे आपण बाकीचे बनवून घेऊयात। बघा, आपले उपवासाचे घावणे आणि चटणी तयार झालेली। एवढे छान होतं ना, मऊसूत होतं ते। बघा, एकदम मऊसूत होतात ते घावणे। छान टेस्टी लागतात। तुम्ही एकदा बनवून बघा। आणि ही रेसिपी आवडली ना तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका।